नेमली सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस हे इकडचे आहे. हॅव इलेक्ट्रॉन इन 3 शेल्स. हे काय आहे, याच्यामध्ये 3 शेल्स असतात, जसं K, L अँड M. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस एलिमेंट अँड कन्फर्म. आपण ते कन्फर्म करून घेऊ इथे की सोडियमचा जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,8,1. सो पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आहे इलेक्ट्रॉन, त्यानंतर दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, 1 2 3 4 5 6 7 8 हे झाले 8. त्यानंतर नेक्स्ट लास्ट याच्यामध्ये L, म्हणजे हा शेल झाला K, हा शेल झाला L आणि हा झाला M. 3 शेल येत आहे. त्यानंतर मॅग्नेशियम एकाच पिरियडमधले आहे हे सर्व. मॅग्नेशियममध्ये पहिले 2, दुसऱ्या याच्यात 8 आणि तिसऱ्या याच्यात 2 इलेक्ट्रॉन येत आहे. बरोबर आहे. हे झालं मॅग्नेशियम. 3च शेल येतं यामध्ये पण. ॲल्युमिनियममध्ये पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 8 आणि तिसऱ्या याच्यात 3 इलेक्ट्रॉन आहे. ओके. सो हे पण काय आहे, याच्यामध्ये पण किती आहे, 3 शेल आहे. आपण हे कन्फर्म केलेलं आहे. त्यानंतर इथे सांगितलं आहे इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इलेक्ट्रॉन आर फिल्ड इन द सेम शेल व्हाईल गोईंग अलॉंग अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. मग जसं आपण लेफ्टपासून तर राईटपर्यंत जातो तसे तसे ते काय होतात, शेल्स वाढत जातात. अँड म्हणजे एका पिरियडमधले जे इलेक्ट्रॉन राहतात लेफ्टपासून जर राईटपर्यंत गेलं तर ते सेम राहतात. ॲट द बिगिनिंग ऑफ द नेक्स्ट पिरियड ऑफ अ न्यू इलेक्ट्रॉन शेल स्टार्ट फिलिंग अप. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट 3 पिरियड इज डिटरमाइंड बाय द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द शेल अँड लॉ ऑफ द इलेक्ट्रॉन ऑक्टेट. मग काय म्हणतात, नंबर ऑफ एलिमेंट इन द फर्स्ट 3 पिरियड. मग पहिल्या 3 पिरियडचे जे द नंबर ऑफ एलिमेंट इन द फर्स्ट पिरियड, मग 3 पिरियडमधले जे एलिमेंट्स आहेत जेवढे पण इज डिटरमाइंड बाय द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी. तर इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी आपण त्याची सांगू शकतो व्यवस्थित शेल्सनुसार. अँड द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. आणि कसं म्हणजे लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट हे नंतर नेक्स्ट याच्यामध्ये म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये हे डिटेलमध्ये सांगेल की काय एक्झॅक्टली म्हटलेलं आहे आणि इलेक्ट्रॉन ऑक्टेट म्हणजे काय वगैरे पहिले थोडं सांगून दिलेलं आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे तुम्हाला इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन शेल. व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ N. मग Nची व्हॅल्यू काय आहे फॉर द शेल्स K, L अँड M. सो इथे शेल दिलेले आहे K, L, M आणि इथे N. Kची व्हॅल्यू 1 आहे, Lची व्हॅल्यू 2 आहे, Mची व्हॅल्यू 3 आहे. व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी अकोमोडेटेड इन अ शेल. म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचे मॅक्झिमम नंबर काय आहे आणि त्यांनी फॉर्म्युला दिला. या फॉर्म्युल्यानुसार जर आपण याची व्हॅल्यू टाकली तर आपण इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी काढू शकतो. रिड्यूस द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ शेल K, L अँड M. So as per the electron holding capacity of shell 2 elements are present in the first period. फर्स्ट पिरियडमध्ये काय, फर्स्ट पिरियडमध्ये ॲज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी. मग इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी जे आहे शेल्स 2, जिथे 2 शेल्स आहे एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द फर्स्ट पिरियड. ते सर्व फर्स्ट पिरियड जिथे 2 शेल्स आहे तिथे बसतात. त्यानंतर सेकंड जो पिरियड आहे त्यांच्या 8 एलिमेंट्स राहतात तर ते दुसऱ्या शेलमध्ये बसणार म्हणजे L शेलमध्ये. त्यानंतर द थर्ड पिरियड ऑल्सो कंटेन ओनली 8 एलिमेंट. आणि थर्ड पिरियड जे आहे ते पूर्ण 8 एलिमेंट कंटेन करते ड्यू टू द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. इलेक्ट्रॉन ऑक्टेटनुसार 8 एलिमेंट जर असेल तर त्याचा इलेक्ट्रॉन पूर्ण भरलेला असतो, पूर्ण फिल्ड इलेक्ट्रॉन असतो, म्हणून इलेक्ट्रॉन ऑक्टेट आहे. समोर बघूच आपण ते. देर आर फ्यू मोर फॅक्टर्स विच कंट्रोल द फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन द सबसिक्वेंट पिरियड विच विल बी कन्सिडर्ड इन द नेक्स्ट स्टँडर्ड. ॲज पर द इलेक्ट्रॉन. इथे काय म्हटलेलं आहे, आपण जो हा ग्रुप बघितला फर्स्ट लिथियम, बेरिलियम, बोरॉन, ठीक आहे, तिथे 2 शेल्स आहे हेच सांगितलेलं आहे त्यांनी. दुसऱ्या याच्यामध्ये बघितला तिथे 8 एलिमेंट्स आहेत. सो इथे 3 शेल्स लागले आपल्याला. तर कुठे कोणता पिरियड कोणत्या शेलमध्ये बसतात हे तुम्हाला सांगितलेलं आहे.